ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल मुसळधार पाऊस आणि आज चक्क दाट धुकं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक खेडेगावात आज सकाळपासून या ठिकाणी दाट धुक्याची चादर पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की काल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता आणि त्यानंतर काल दिवसभर या ठिकाणी कोकणाला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं होतं। अशा परिस्थितीत आज पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक खेडेगावामध्ये दाट धुक्याची चादर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळं 24 तासामध्येच या ठिकाणी निसर्गाचं रूपडं या ठिकाणी पलटलेलं पाहायला मिळतं आहे। कदाचित आता पावसानंतर या ठिकाणी थंडीचे वेध या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळं पहाटेपासून हे आल्हाददायक वातावरण सध्या कोकणातल्या अनेक ठिकाणी या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे। 24 तासात या ठिकाणी हवामानात हा विलक्षण असा बदल झालेला आहे। धुक्यामुळे निसर्गाचा माहोल या ठिकाणी खुललेला पाहायला मिळतो आहे। कोकणातला निसर्ग धुक्याच्या जोडीनं या ठिकाणी बहरलेला आहे। तर सध्या खाडी किनारी विशेषतः धुक्याची ही दुलई या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मनमोहक असं चित्र या ठिकाणी खास TV9च्या प्रेक्षकांसाठी आम्ही या ठिकाणी आणलेलं पाहायला मिळतं आहे। तुम्ही बघू शकता की ही नारळाची उंच झाडं देखील या धुक्याच्या दाट धुक्यामध्ये या ठिकाणी हरवलेली पाहायला मिळत आहेत। तर कोकणातली टिपिकल अशी कौलारू घरं देखील या धुक्यामध्ये हरवलेली पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच हा धुक्याचा माहोल सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतो आहे आणि विलक्षण असा हा निसर्गातला 24 तासामधला बदल सध्या कोकणवासीय या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।